तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी शरीरासाठी औषधासारखे काम करते. हिवाळ्याच्या दिवसात हे पाणी अमृत ठरते, कारण तांब्याचा गुणधर्म गरम असतो. यामुळे शरीराला ऊब मिळण्यासोबतच ऊर्जा, हलकेपणा आणि ताजेपणा जाणवतो. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनशक्ती मजबूत होते. याशिवाय वजन कमी करणे, सांधेदुखी, कोलेस्टेरॉल, हाय ब्लड प्रेशर यावरही हे पाणी फायदेशीर आहे. तांबे शरीरासाठी फायदेशीर धातू आहे, जो आपल्या शरीरास लाल रक्तपेशी बनवण्यास मदत करतो आणि मज्जातंतुपेशी रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवतो. हे कोलेजन हाडे, उती तयार करण्यास देखील मदत करते. तांबे एक अँटीऑक्सिडंट आहे, जे पेशी आणि डीएनएचे नुकसान करणारे मुक्त रॅडिकल्स कमी करू शकते. इतकंच नाही तर तांबे शरीराला लोह शोषून घेण्यास मदत करते. अनेक फायदे असले तरी तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याचा वापर काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. अन्यथा तांब्याचे पाणी आरोग्याला हानिकारक ठरू शकते. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे फायदेशीर आहे, परंतु प्रत्येक वेळी नाही, कारण यामुळे शरीरात तांब्याची विषबाधा होऊ शकते, ज्यामुळे शरीराला हानी पोहोचू शकते. इतकंच नाही तर भांड्यात रोज पाणी प्यायल्याने गंजही येऊ शकतो, ज्यामुळे ही समस्या आणखी वाढू शकते. दररोज तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याने तांबे रक्तात जाऊ लागते आणि मूत्रपिंड आणि यकृत खराब होते. तांब्याचे कण किंवा स्फटिक श्वास घेतल्यास नाक आणि घशात जाऊन जळजळ होऊ शकते. यामुळे चक्कर येणे, डोकेदुखी सारखी लक्षणे दिसू शकतात. तांब्याच्या भांड्यात रात्रभर 6 ते 8 तास पाणी ठेवून सकाळी तेच पाणी प्यावे. याशिवाय दिवसातून फक्त 6 ते 8 वेळाच पाणी प्यावे. इतर वेळी साध्या भांड्यातून पाणी प्यावे. दिवसभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पित असाल तर शरीरात तांब्याचे प्रमाण जास्त होण्याची शक्यता असते. यामुळे लिव्हर, किडनी निकामी होण्याचा धोका, सोबतच मळमळ, चक्कर येणे आणि पोटात दुखणे समस्या होऊ शकतात. सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि मध मिसळलेले पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते, पण तांब्याच्या भांड्यात लिंबू, मध घातलेले पाणी प्यायल्यावर ते विषासारखे काम करते. वास्तविक लिंबूमध्ये आढळणारे ॲसिड तांब्यासोबत मिक्स होऊन शरीरात ॲसिड तयार करते, ज्यामुळे पोटदुखी आणि पोटात गॅस, उलट्या होण्याचा धोका असतो.